हा 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 सॉरी सॉरी, तुम्हाला वाटत असेल मधुरा इतकी का हसते? अहो हसणारच ना, कारण आज जो सेलिब्रिटी आलाय त्याने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची कारंजी फुलवली आहे. समजलं ना मी कोणाबद्दल बोलतेय ते? अहो आपल्या लाडक्या मोरू बद्दल, अर्थातच भूषण कडू बद्दल. मलाही माहितीये तुम्हालाही भूषणशी खूप गप्पा मारायच्या आहेत, त्याच्या कॉमेडी सेन्स बद्दल जाणून घ्यायचंय. मग वाट कसली पाहताय? पटकन फोन उचला, झटकन 1800222101 वर हा नंबर डायल करा आणि थेट बोला तुमच्या मोरूशी, अर्थातच भूषणशी. हाय भूषण, आणि स्वागत आहे तुझं झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आणि सेलिब्रिटी चॅटमध्ये खास करून. खरं तर तुझा कॉमेडी सेन्स खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि सगळेच जण कॉमेडी सर्कस, कॉमेडी एक्सप्रेसमुळे खूपच तुझ्या जवळ आलेले आहेत. पण ह्या क्षेत्रात कसा आलास? कारण की खरं तर घरचं काहीच कोणी कलाकार नाहीये, मात्र कुठेतरी येण्याची एक इच्छा होती का? अभिनयच करायचा होता का? काय सांगशील? काही नाही, शाळेत असताना सुधाताई करमरकरांच्या बालनाट्यांमधून कामं केली आणि सगळ्यात म्हणजे या क्षेत्रात येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गिरगावचं साहित्य संघ मंदिर हे थिएटर, त्याच्या बाजूलाच मी राहायला असल्यामुळे म्हणजे साहित्य संघातली बेल ही आमच्या घरात ऐकू यायची. इतक्या जवळचं नातं असल्यामुळे सातत्याने त्यावेळेस खूप नाटकं बघितली, अनेक कलाकार जवळून पाहायला मिळाले. मग ते कलाकार बॅकस्टेजला काय करतात तेही बघत होतो. म्हणजे कामं करून आल्यानंतर पाठीमागे ते काय धावपळ असते, त्यांचं कशा पद्धतीने ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ करत असतात, ते सगळं लहानपणापासून बघितल्यामुळे कदाचित ते रिफ्लेक्शन झालं खूप. ते असं त्याचा प्रभाव खूप राहिला. आणि त्याच वेळेस लहान असताना सुधाताई करमरकरांच्या बालनाट्यांमधून कामं करायची संधी मिळाली, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आणि मग नकळत एक गोष्ट कळत गेली की अरे आपल्याला आवडणारी, आपल्याला हवीविषयी असणारी जी गोष्ट आहे आयुष्यात, आपल्याला म्हणजे मला स्वतःला जास्त सुखी ठेवू शकेल कुठली गोष्ट, तर ती म्हणजे अभिनय करणं. हा, जॉब सॅटिस्फॅक्शन आपण त्याला म्हणतो, ते म्हणजे अभिनय आहे. आणि एक आपण काहीतरी असं चांगलं काम करून लोकांना आनंद देणं, हे कुठेतरी आपण जसं म्हणतो की देवाला नमस्कार करणं किंवा पुण्यकर्म करणं, असं कुठेतरी ती एक मनात भावना रुजू झाली. आणि मग प्रवासच सुरू झाला, म्हणजे ऑटोमॅटिक सुरू झाला, असं काही ठरवून नाही. नक्कीच बालनाट्यापासून तुझं सुरू जे झालं ते आजपर्यंत चालूच आहे. नक्कीच आपल्याला तुझे फॅन्सचे फोन यायला सुरुवात झालेली. आपण पहिला फोन घेऊया. गायत्री बोलतायत गांधीविलीवरून. विचारा काय प्रश्न आहे. गायत्री, नमस्कार भूषण. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं, जे बंडवानी मास्तर आहे ना ते खूप आवडतं मला. आणि ते असंच कायम स्वरूपी. बर. मास्तर आणि मोरूची जोडी तर खूपच फेमस झालेली आहे कॉमेडी एक्सप्रेसच्या माध्यमातून. आणि खरंच तुमची जोडी, खरंच तुमच्या आयुष्यात बरीचशी दुःख असतात, मात्र ह्याच्यातून कॉमेडी एक्सप्रेस मधनं तुम्ही खरंच लोकांच्या चेहऱ्यावरती हास्याची कारंजी फुलवत असतात. नक्कीच, कारण आता सध्याच्या काळात आजूबाजूला खूप टेन्शन्स आहेत. म्हणजे असे बरेचसे प्रेक्षक आम्हाला भेटतात आणि सांगतात की अरे तुमचं ना शुक्रवार आणि शनिवार कॉमेडी एक्सप्रेस आम्ही अजिबात सोडत नाही, न चुकता आम्ही ते बघतो. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामधली माणसं असो, राजकारणी क्षेत्रातली असू देत, पोलीस असू देत, सर्वसामान्य असो, नोकरी करणारे असू देत, बिझनेस करणारे असू देत, प्रत्येकाला एक आवडणारी कॉमेडी एक्सप्रेस नावाची आमची एक एक्सप्रेस आहे जी. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे प्रेक्षकांनी, आमच्या दिग्दर्शकांनी आणि म्हटलंच देवाने आमच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे की ह्या सगळ्यांचं टेन्शन तुम्हाला थोडंसं हलकं करायचं आहे. आणि आम्हाला वाटतं की आमच्या खात्यामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे पैशाने कितपत कोण श्रीमंत आहे माहित नाही, पण हे जे लोकांचे हसे आहेत, खळखळतं हास्य जे आहे ते आमच्या प्रत्येकाच्या आमच्या खात्यामध्ये इतकं जमा झालेलं आहे की त्यावर उर्वरित आयुष्य अगदी सहजपणे निघून जाईल. म्हणजे इतका आनंद देखील आम्हाला. चांगला विचार आहे तुझा. नक्कीच नक्कीच. पण मला एक सांग की अर्थात तू एक चांगला अभिनेता आहेस किंवा एक चांगलं तुला अभिनय क्षेत्रामध्ये अजून चांगलं करिअर करायचं आहे, पण तुला कुठेतरी असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस मी कॉमेडीपेक्षा अजून काहीतरी वेगळं करावं, तर काय सांगशील? नाही, नक्कीच. म्हणजे हे फक्त मलाच वाटत नाही, दुःख एक फक्त माझाच असं नाही. दुःख म्हणण्यापेक्षा काय म्हणतो ना आपण की अल्पसंतुष्ट असावं कलाकाराने. तसंच आमच्या कॉमेडी एक्सप्रेस मधले सगळेच कलाकार म्हणजे अभिजित चव्हाण, आशिष पवार, अरुण कदम आहे, मीरा मोडक आहे, प्रत्येक कलाकार, किशोर चौगुले, सागर कारंडे, सगळेच जण की हे सगळे ऍक्टर बेसिकली. आम्ही स्किट करताना फक्त कॉमेडियन म्हणून स्किट करत नाही, तर आम्ही एक सब्जेक्ट, एक 7 ते 8 मिनिटात, 10 मिनिटात एक सब्जेक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आणि मग ज्यावेळेस
असं कुठेतरी झालं होतं की 5 वर्षात की फक्त कॉमेडियन किंवा लोकांनी बघितल्यानंतर आम्हाला पटकन असं म्हणतात की अरे तो कॉमेडीवाला हो ते कॉमेडी करून दाखवा ना. तर त्यावेळेला म्हणजे आमच्या दिग्दर्शकांनी पण किंवा आमच्या संपूर्ण असिस्टंट डिरेक्टर आमची टीम आहे सगळ्यांनी असं एक घेतलं की आत्ता तुम्ही जर बघाल तर मधल्या काळात कॉमेडी एक्सप्रेस मध्ये नुसते कॉमेडी स्किट नाही तर त्याचा एंड किंवा त्याला असलेले एक अंडर करंट असतो तिथे कुठेतरी ऍक्टर असल्यामुळे तो जातो आणि मग आम्ही सिरियसली पण काही गोष्टी करतो म्हणजे हसत हसत टचकन थोडंसं हलकं डोळ्यात पाणी येऊ द्यायचं किंवा काय. तर ही नॅक आहे म्हणजे आणि मला वाटतं तो खरा अभिनयाचा कस आहे कारण आमचे सगळे ना अभिनेते आहेत कसलेले अभिनेते आहेत. नक्कीच नक्कीच. अजून आपल्याला एक फोन आलेला तो फोन घेऊया. लखन बोलतायत साताऱ्यावरून. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो, मला भूषण कुडे यांच्याशी बोलायचे. थेट बोला त्यांच्याशी. तुम्हाला जी कॉमेडी करता त्यात किती टेन्शन जाणवतं? बरं, कॉमेडी करताना टेन्शन जाणवतं? नाही, खरी गोष्ट आहे कारण कॉमेडी करणं हे खरं तर सोपं नाही खरंच. कारण कॉमेडी ही खूप सिरियसली करावी लागते आणि अत्यंत ना टायमिंगचा सेन्स ठेवून करावी लागते की त्या वेळेलाच ते झालं पाहिजे. ती वेळ निघून गेली की तो पंच येणार नाही किंवा लोकांना हसवणं तसं खूप कठीण आहे. म्हणजे रडवणं हे खूप सोपं आहे की आपण एखाद्याला पटकन काहीतरी उलट बोललो किंवा काहीतरी आपण एकाला हर्ट केलं तर समोरच्या डोळ्यातनं पटकन पाणी येऊ शकतं. पण जर एखादा माणूस टेन्शन मध्ये असेल तर त्याला हसवणं हे थोडंसं कठीण आहे आणि नक्कीच टेन्शन येतं. आणि सगळ्यात जास्त टेन्शन आहे की 7 ते 8 मिनिटात एखादं स्किट लोकांपर्यंत पोहोचवायचं. तर मग त्याच्यात जबाबदारी असते की 2.5 पेजचं एक स्किट आहे आणि 3 पानाचं एक स्किट असतं. ते पाठांतर पण करायचं असतं. तो कमी वेळ आहे. त्याच्यात एक्सप्रेशन द्यायचे आहेत. त्यात कॅरेक्टर ठरवायचं आहे की आपल्याला नेमकं काय करायचं. आता पण मी हे काय कॅरेक्टर करतो आहे. म्हणजे समजा आज मी एक प्रकारचा भिकारी केला तर लगेच नंतर 2 दिवसांनी मला वेगळा भिकारी करायचा तर त्या 2 भिकाऱ्यांमधला फरक पण तुम्हाला वेगळा काढता आला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे. त्यासाठी निरीक्षण प्रचंड गरजेचं. मग आजूबाजूला बाहेर फिरताना किंवा आता मी गाडीतून जाताना माझा पायलट म्हणजे जो माझी गाडी ड्राईव्ह करतो तर लक्ष्मण गाडी चालवत असतो आणि मी बाहेर सतत ऑब्झर्वेशन चाललेलं म्हणजे बस मधले एखादा माणूस बसलेला असेल तर प्रत्येकाचा मी विचार करत असतो की हा माणूस कसला विचार करत असेल की बसमध्ये खूप तंद्रीमध्ये माणसं असतात. आज घरी याच्या काहीतरी टेन्शन असेल किंवा एखादा माणूस खूप रिलॅक्स असतो बघत असतो इकडे तिकडे. मग त्याच्यावरनं ठरवायचं असतं की ऑब्झर्वेशन कोण कोण कसे कसे वागतात समाजात बाहेर मिळतात असे कॅरेक्टर्स. त्यामुळे थोडंसं काम करताना कॉमेडीचं काम करताना सुद्धा टेन्शन घेऊनच काम करत असतो. फक्त ते दाखवायचं नाही. हीच मोठी जबाबदारी आहे. तसंच आता तू मगाशी म्हणालास की टायमिंगचं खूप महत्व असतं कॉमेडीमध्ये आणि हे टायमिंग आपल्या सतीश तारे यांच्याकडे खूप छान होतं आणि खरोखर त्यांच्याकडनं बरंचसं शिकण्यासारखं देखील होतं. तू कशा पद्धतीने आणि कोणाकडनं ह्या सगळ्या कॉमेडीचं टायमिंग शिकलायस? अष्टविनायक निर्मित श्यामची मम्मी नाटक आम्ही केलं होतं. म्हणजे निर्मितीताई माझ्या मम्मी सरोलकर होत्या आणि माझ्या श्यामचे पप्पाचा रोल सतीश तारे करत होते. आणि त्या काळात ताऱ्यांबरोबर म्हणजे प्रयोग करणं तर आलंच पण त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी असं व्हायचं की उशीर झाला प्रयोग संपून किंवा काय तर ते मला म्हणजे त्याच्यामध्ये मी मुलगा म्हणून त्यांचा होतोच श्यामची मम्मी मध्ये. पण एरवी सुद्धा त्यांनी बाहेर मुलासारखंच तसं प्रेम केलं आणि नुसतंच प्रेम केलं नाही किंवा काय नाही तर त्यांच्याबरोबर त्या काळात जेव्हा मी राहिलो बऱ्याच गोष्टी तर त्यांच्याकडनं ना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे ते हरहुन्नरी होतेच म्हणजे वाद्य वाजवण्यापासून म्हणजे असा टायमिंगचा तो एक नट होता की नुसतंच त्यांचं शब्दांवरती किंवा याच्यावरती कमांड नसून वाद्यांवरती पण त्यांची कमांड होती. त्याचाही टायमिंग त्यांचा अचूक होता. तर त्या काळात त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. टायमिंग, शब्दफेक म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याच्यात चांगली मोलाची भर पडणं आपण ज्याला म्हणतो ती ताऱ्यांकडनं नक्कीच मोलाची भर आली त्याच्यामध्ये. आणि म्हणजे मानावे तेवढे त्यांचं करणे आभार कमी आहेत. नक्कीच. आणि 450 प्रयोगांचा टप्पा पार केलेला आहे. नक्कीच. मला अजून तुझ्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहे. तुम्हालाही भूषण कडूशी बोलायचं आहे ना मग 1800-221010 हा नंबर डायल करा आणि थेट त्याच्याशी बोलू शकता. आपल्याला एक फोन आलेला आहे भूषण आपण तो फोन घेऊया. दीपाली बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, मला प्रश्न असा विचारायचा होता भूषण सरांना की त्यांचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कितीपर्यंत झालंय? बरं. मग अशी खरं तर सांगितलं बालपण गिरगावात माझं बालपण गेलं. आर्यन हायस्कूल मध्ये शिकलो मी. नंतर भवन्स कॉलेज चौपाटी तिथे 12वी पर्यंत शिकलो. आणि बॉम्बे टेक्निकल स्कूल मधून मी सिव्हिल ड्राफ्ट्समन चा कोर्स करत होतो. पण मग शेवटच्या
काही काळात त्यावेळेस आवड कलेची असल्यामुळे कलेचीच किंवा आवड. मग तिथून बाहेर पडलो आणि मग नोकरी वगैरे कधी काही केली नाही. ह्याचीच मग लगेच ऑर्केस्ट्राज मध्ये डान्स वगैरे करायला मग त्यावेळेला जायचो आणि मग इथेच सगळी सुरुवात झाली. नक्कीच नक्कीच. एक आत्ता तू म्हणालास की ऑर्केस्ट्रामध्ये तू डान्स करायचा, तसंच तू एक उत्तम चित्रकार देखील आहेस, कारण की तुझे वडील देखील जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये होते. हो. तर एक त्यांच्याकडनं एक रक्तातच भिनलेलं आहे, कला ही रक्तातच आहे. काय सांगशील ह्या पूर्ण प्रवासाबद्दल तुझ्या? काही नाही, चित्रकला ही वडिलांकडून रक्तातून मिळालेली देणगी आहे मला. आता ती माझी हौस राहिलेली आहे, हॉबी आहे माझी. म्हणजे सगळ्यात मोठा विरंगुळा माझा असेल तर, किंवा मला जर खूप डिप्रेस झालो किंवा खूप कंटाळलो, कामाचा स्ट्रेस असेल तर चित्र काढतो. तू शूटवर पण तुझं सगळं साहित्य घेऊन हा, जातोस ना? एरवी पण आता गाडीत पण असतं माझ्याकडे, कारमध्ये, किंवा मग गेलो तर मग तिकडे घेऊन जायचं किंवा लँडस्केप्स करायचे. निसर्ग चित्र काढायला खूप आवडतं. वडिलांना खूप आवडायची. ते खूप चांगले चित्रकार होते. मी प्रयत्न करतोय की चांगले चांगले चित्र काढण्याचा, मित्रांना गिफ्ट देणं चित्र किंवा काय, ही एक हॉबी आहे चित्रकलेची. आणि डान्सची ती गिरगावातनच मिळालेली देणगी आहे. बरं. म्हणजे दहीहंडी स्पेशली काय शिकलायस वगैरे डान्स असं? नाही, त्यावेळेला ऑर्केस्ट्राज मध्ये म्हणजे स्ट्रगल पिरियड होता माझा. बरोबर. आणि मग पैसे कमी पडायचे. लवकर वडील गेल्यामुळे आईची आणि आजीची जबाबदारी होती. मग त्यावेळेला ऑर्केस्ट्राज मध्ये डान्स करायचं होतं आणि आवडीचं काम, जसं स्टेजवर जाणं म्हणजे काही करायला मिळणं तिकडे, हे आवडीचं काम असल्यामुळे लहानपणापासूनच तुला स्टेज फिअर नव्हतं. हा. आणि मग ऑर्केस्ट्राज मध्ये जायचो डान्स करायला. वेस्टर्न डान्स त्यावेळेला खूप फॅड होतं. वेस्टर्न डान्स शिकलो, ब्रेक डान्स शिकलो. म्हणजे त्या वयात, ज्या वेळेत अंग वळतं त्या वयात ते सगळं अंगात भिनत गेलं. त्यामुळे आता डान्स करणं आवडतं आणि मजेशीर डान्स करतो, चांगला डान्स येतो. मला कॉमेडी एक्सप्रेस मध्ये बऱ्याचदा दिसलाय तुझा डान्स. अजून एक आपल्याला एक फॅनचा फोन आला, तो फोन घेऊया. अर्चना बोलतायत पुण्यावरून. विचारा, काय प्रश्न आहे? हा, अर्चना. माझा प्रश्न, हॅलो, हा, माझा प्रश्न आहे की तू कॉमेडी पिक्चर काम करतो. तुमचा प्रश्न कळलेला नाहीये, पुन्हा प्रश्न विचाराल का? हॅलो, हा, भूषण, हा, तू कॉमेडी सोबत मध्ये बरं, पिक्चर मध्ये पण कॉमेडी एक्सप्रेस सोबत काम करतोयस का, असं त्यांचा प्रश्न आहे. हा, याआधी सिनेमे केलेले आहेत. म्हणजे टार्गेट नावाचा सिनेमा केला आहे. झालंच तर मस्त चाललंय आमचं, हा आपला झी टॉकीजचाच सिनेमा आहे, तो केलेला आहे. सिनेमे केलेत मी, नाही अशाला भाग नाहीये. अजूनही उत्तम सिनेमे करावेत असा मनसुबा आहे, इच्छा आहे. आणि पण सिनेमे आले तर नक्की करेन. नक्कीच. कदाचित मी म्हटलं तसं की जसे फायदे असतात एखाद्या गोष्टीचे, तसे कदाचित थोडंसं वेगळ्या पण गोष्टी असतात. म्हणजे की कॉमेडी एक्सप्रेस 5 वर्ष केल्यामुळे कदाचित लोकांचं असं झालं असेल, किंवा निर्मात्यांचं होत असेल, किंवा दिग्दर्शकाचा होत असेल, अर्थात तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे, की एखादा सिरियस रोल निघाला किंवा काय, तर आपण भूषणचा विचार करू नये, किंवा होत नसेल मे बी की कॉमेडी असेल तरच फक्त करावं, तर थोडासा तो होतो प्रॉब्लेम, माहित नाही. पण चांगले सिनेमे आले तर नक्कीच करेन. सगळ्यांवरती एक छाप पडली की तू एक चांगला कॉमेडी आर्टिस्ट आहे, अशी छाप पडली आहे. मात्र असं काही नाही की तू एक सिरियस कलाकार देखील आहे, एक चांगला उत्तम अभिनेता देखील आहेस. कारण सुधाताई करमरकरांनी आम्हाला शिकवलं होतं की उत्तम अभिनेता तो ज्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे, आणि त्या जर आल्या तरच तो उत्तम अभिनेता. आणि खरं तर मी कॉलेजमध्ये असताना किंवा आमचा जो ग्रुप होता समूह नावाचा, तो तिथून मी काम करताना मी ऑलमोस्ट सगळ्या सिरियस एकांकिका केलेल्या आहेत. नाट्य दर्पणला संदर्भीन माणसाची कविता आहे, रमेश मोरे लिखित दिग्दर्शित केली जेव्हा मी, त्यावेळेस तो तर कम्प्लीट सिरियस रोल होता. म्हणजे रडवणं वगैरे सगळं असं होतं. तसंच व्यावसायिक मध्ये जाणून बुजून तुझं जे नाटक आलं ते सुरुवातीला कुठेतरी कॉमेडी होतं, मात्र नंतरचा जो पार्ट होता तिथे कुठेतरी सिरियस सगळं. म्हणजे माझं आशिषचं काम किंवा आम्ही आज जे कामं करतोय, मी म्हटलंच मग अशी की सगळे ना हे ऍक्टर आहेत, बेसिकली अभिनेते आहेत कसलेले, तर ते पण सिरियस होतं. पण आता कुठेतरी कदाचित टेलिव्हिजन म्हणजे ह्या गोष्टीमुळे झालं असेल की कॉमेडीचा शिक्का बसणं किंवा काही बसणं, किंवा नाट्याचे निर्माते किंवा एखादा चांगलं स्क्रिप्ट आलं की नको रे भूषण ह्या रोलला नको, किंवा त्याच्यावर तो कॉमेडी असेल तर सांग ना यार. नक्कीच भूषण, मला अजून तुझ्या ह्या कॉमेडी व्यतिरिक्त काय तुझ्या आवडीनिवडीत हे जाणून घ्यायचंय. भूषण, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुला म्हटलं होतं की तू एक चांगला कलाकार आहेस, पण तुला असं नकला देखील करताना आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे, इनफॅक्ट कॉमेडी एक्सप्रेस मध्ये पण. तर तू कोणाची आत्ता नक्कल करून दाखवणार? म्हणजे निरीक्षण करायला आवडतं मला, काय मी नकला करणं नव्हे खरं तर. संजय मुने माझे आवडते अभिनेते आणि ते मला खूप आवडतात. तर
चालू सर इकडे लक्ष ठेव. चल. ऍक्च्युली ते उभं राहून किंवा बराच वेळ आपण बरोबर, याचा पार्श्वभूमी ठाऊक असेल तर. आणि पण आम्हाला कळलं की ही संजय मोनेच आहेत. म्हणजे चष्मा वगैरे एवढं परफेक्ट लावून- एकदम असं झालेलं आहे. आणि मोनींनी बघितले हा. आणि मी म्हटलं तसं मग त्यांची काय रिॲक्शन होती? काय नाही, छान. छान ना? त्यांनी रागवले नाहीत ते. हा हा नक्कीच नक्कीच. आणि आता अर्थात तू एक चांगला कॉमेडी कलाकार आहेस हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जरी तुला अभिनय करायचा आहे पण कसलेला अभिनेताला सगळं आलं पाहिजे, तसंच तुला आता कॉमेडी एखादा आम्हाला स्किट करून दाखव. जातं आता अगदी. ठीक आहे. ठीक आहे. मग मोरू मास्तर मधलाच मोरूच दाखवतो करून Yes. की मास्तर मोर्या आला शाळेत. हो मास्तर आलो शाळेत. मोर्या 7 वाजले, 7 वाजता तू शाळेत उगवलायस. मास्तर उगवायला मी काय सूर्य आहे का मास्तर? गधड्या मोर्या फालतुगिरी करू नको. चल आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे. कशाला मास्तर म्हणजे तोंडी लागताय तुम्ही? हे एवढं काम आहे, ते माझं प्रोफेशन आहे. हे बघ मी तुला काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तर दे. माहिती आहे मास्तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला विचारता आणि मग बाजूच्या वर्गात जाऊन तुम्ही लोकांना शिकवता. मोर्या गधडे असं करतो मी. आता आम्हाला काय माहिती मास्तर, आम्ही बघायला येतो का तुमच्याबरोबर तिकडे नेहमी? चल चल ठीक आहे. मला सांग नेपाळ लांब आहे की चंद्र? मास्तर नेपाळ लांब आहे. कसं काय? अहो चंद्र इथून दिसतो, नेपाळ कुठे दिसतंय? मोर्या गधड्या ही तुझी उत्तर आहे? हो मास्तर ही माझी उत्तर आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात तू एक छान असं कॉमेडी तर केलेलीच आहेस आणि खूप छान अशा गप्पा मारल्यास आणि तू इथे आलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. सेलिब्रिटी चॅट मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.